अनेक कारसेवक निघाले। त्या कारसेवकांमध्ये महिलासुद्धा सहभागी झाल्या होत्या आणि तिथे आपले जे साधू संत आहे अशांचे उमा भारती, ऋतंभरा, अशोकजी सिंगल त्यांचे प्रमुख होते। अशांचे भाषणे तिथे चालू असल्यामुळे ते वातावरण अगदी जोशपूर्ण असं वातावरण तिथे तयार झालेलं होतं। प्रत्येकाला असं वाटत होतं की मी पटकन त्या घुमटावर गेलं पाहिजे आणि तो घुमट पाडण्यास माझा हातभार लागला पाहिजे। म्हणत होत्या की एक धक्का और दो बाबरी मस्जिद तोड दो, असं करत आणि आम्ही सुखरूप घरी पोहोचले। ही त्या रामरायाचीच आमच्यावर कृपा होती आणि मला भाग्यवान समजते की मी त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले। माझं कुटुंब मनस्वी असा आनंद होतो की आपण आंदोलनात सहभागी झालो आणि आपण आपल्या त्या कारसेवेला गेलो आणि आता आपल्या समोरच राम मंदिर इथं भव्य प्रमाणात उभं राहिलं। आणि हिंदूंच्या धार्मिक आणि आध्यात्मिक आस्थेचा आत्मा म्हणजेच अयोध्येतील श्री राम मंदिर 550 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आज हिंदूंना हा अलौकिक दैवी क्षण पाहावयास मिळत आहे। 5 शतकांच्या या लढ्यातील एक अंश म्हणजे वर्ष 1990 आणि 1992 मध्ये लक्षावधी हिंदू भाविकांनी केलेली करसेवा अर्थात कारसेवा होय। राम आने वाले है या विशेष व्हिडिओ सिरीजमधून आपण कारसेवकांचे अद्वितीय प्रत्यक्ष अनुभव जाणून घेऊ। आणि जेव्हा राम मंदिराचं आंदोलन सुरू झालं त्यावेळी मी त्यात सहभागी होण्याचं भाग्य मला मिळालं। ज्या 6 डिसेंबर 1992 ही तारीख ठरल्यानंतर आपल्या अकोले शहरातून अनेक कारसेवक निघाले। त्या कारसेवकांमध्ये महिलासुद्धा सहभागी झाल्या होत्या आणि खूप जोशपूर्ण असं वातावरणामध्ये आम्ही इथून निघालो आणि भुसावरून आम्ही जसं अयोध्येसाठी राम तिकीट याच्यावरच गेलो तेव्हा रिझर्वेशन वगैरे काही नव्हतं, पण जशी जागा मिळेल तसं त्या रेल्वेमध्ये बसून आम्ही सर्व महिला अगदी आनंदाने भजन म्हणत त्या अयोध्येपर्यंत पोहोचलो। आणि अयोध्येमध्ये गेल्यानंतर आम्हाला तिथल्या जे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांनी खूप सहकार्य केलं आणि आम्ही जिथे राम मंदिराजवळ आमच्या महिलांची नाही कारसेवकांची राहण्याची व्यवस्था केलेली होती आणि तिथे टेंट उभारलेले होते। त्या प्रत्येक टेंटमध्ये 5-5 जण राहण्याची व्यवस्था होती आणि प्रत्येक प्रांताचं जेवण जसं असेल तसे त्या कारसेवकांसाठी जेवणाची व्यवस्थासुद्धा होती। मंगलमय वातावरणामध्ये आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला कशाचीही भीती वाटली नाही आणि रोज सकाळी प्रभात फेरी निघत होती तेव्हा रामाचे भजनं आणि असे गाणे म्हणत आम्ही दिवस कसा जात होता हे आम्हाला समजत नव्हतं। आणि तिथे आपले जे साधू संत आहे अशांचे उमा भारती, ऋतंभरा, अशोकजी सिंगल त्यांचे प्रमुख होते। अशांचे भाषणे तिथे चालू असल्यामुळे ते वातावरण अगदी जोशपूर्ण असं वातावरण तिथे तयार झालेलं होतं। त्या वातावरणामध्ये 6 डिसेंबर आला आणि 6 डिसेंबरच्या दिवशी सकाळी तिथे सर्व कारसेवक आपापले जशी जबाबदारी असेल तशी जबाबदारी घेऊन पुढे निघाले आणि त्यामध्ये आम्हीही सहभागी झालो। प्रत्येकाला असं वाटत होतं की मी पटकन त्या घुमटावर गेलं पाहिजे आणि तो घुमट पाडण्यास माझा हातभार लागला पाहिजे। असे ज्याच्या हातात जे साहित्य असेल असे साहित्य घेऊन तरुण वर्ग आणि महिलाही त्यात पुढे सरसावल्या होत्या आणि त्या अशा वातावरणामध्ये उमा भारतीने सगळ्यांना प्रोत्साहन देत होत्या आणि म्हणत होत्या की एक धक्का और दो बाबरी मस्जिद तोड दो, असं करत असे एक पहिला घुमट पडला, नंतर अर्धा एक तासाने दुसरा घुमट पडला आणि तिसरा घुमट पडल्यानंतर ते एकच जल्लोष झाला आणि जो तो त्या याच्याकडे धावत गेला आणि ते मलबा उचलण्याचं काम असू दे ते म्हणजे जे काही त्यांना काम पडलं ते करत गेले आणि तिथला हातोहात अगदी तिथल्या ते राम मंदिराची जागा जी होती तिथे मलबा हटवण्याचं काम झालं आणि प्रत्येकाने ते काम केल्यामुळे तिथे राम मंदिराच्या मूर्ती बसवण्यासाठी 10 फुटाचा म्हणजे ओटा आणि भिंती उभ्या राहिल्या आणि तिथे रामाच्या मूर्त्या स्थापन झाल्या। असं वातावरण असताना आम्ही त्या राम मंदिराच्या तिथेच होतो आणि आम्हाला कुठल्याही प्रकारची भीती वाटली नाही, कारण तिथे आपले कल्याण सिंगचं सरकार असल्यामुळे व्यवस्था चांगली होती आणि भीतीचं काही कारणच नव्हतं। पण जेव्हा 6 डिसेंबरला बाबरी मस्जिद पडली तेव्हा पूर्ण देशभरात कर्फ्यू चालू झाला आणि केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार असल्यामुळे
तिथे त्यांनी जसे आदेश दिले तसे त्या उत्तर प्रदेश सरकारला ते करावं लागलं आणि तिथून लाठीचार्ज आणि अश्रूधूर चालू झाला. त्यावेळी प्रत्येकाच्या मनात भीती होती आणि आमच्या महिला म्हणत होत्या, रामा बाबा तूच वाचव रे, आता तूच आमचा वाली आहे, असे म्हणत महिला जसा रस्ता मिळेल तशा निघाल्या आणि तिथले आम्ही स्टेशनवर येऊन पोचलो आणि तिथे आपल्या गाड्या असल्यामुळे आम्ही म्हणजे आपल्या गावाकडे आपल्या राज्याकडे आम्ही येऊ शकलो. पण मध्ये आम्हाला त्यावेळी काही खायला मिळालं नाही, पण तरी कोणीही असं घाबरलं नाही आणि आम्ही सुखरूप घरी पोहोचलो. ही त्या रामरायाचीच आमच्यावर कृपा होती आणि मला भाग्यवान समजते की मी त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले. माझं कुटुंब एकत्र कुटुंब असल्यामुळे माझे मुलं तेव्हा लहान होती तरी पण मला मनात कुठल्याही म्हणजे चिंता नव्हती मला की बा आता माझी मुलं लहान आहे, मी घरी येईल की नाही असं मला कधी वाटलं नाही. आणि 1990मध्ये माझे मिस्टर गेले होते तेव्हाचा अनुभव अतिशय वाईट होता, पण तरी मला त्यांनी म्हणजे जाण्यासाठी परवानगी दिली आणि त्यांच्या मनात म्हणजे शंकाच नव्हती. त्यांना म्हणजे असं वाटलं नाही किंवा जे होईल ते चांगलंच होईल, म्हणून आम्हाला त्यांनी परमिशन दिली आणि मी इथून गेली, सगळ्यांसोबत राहिली. आणि मला आता मनस्वी असा आनंद होतो की आपण आंदोलनात सहभागी झालो आणि आपण आपल्या त्या कारसेवेला गेलो आणि आता आपल्यासमोरच त्या राम मंदिर इथं भव्य प्रमाणात उभं राहिलं आणि आपल्या देशातलं पूर्ण आपल्या देशाचंच नाही तर विश्वामध्ये सर्व मोठ्यात मोठं राम मंदिर हे आपलं उभं राहून राहिलं. त्यात माझाही थोडासा वाटा आहे, त्याच्यामुळे मला खूप समाधान वाटते. प्रभू श्रीरामांच्या कृपेने झालेली ही कारसेवा आणि लोकशाही मार्गाने हिंदूंना मिळालेला विजय हा त्यांच्या असीम त्यागातून मिळालेला विजयच आहे. श्री राम मंदिराची उभारणी ही रामराज्याच्या स्थापनेचा पायाच होय. श्रीरामाला शरण जाऊन आता या दैवी रामराज्याच्या स्थापनेस कटिबद्ध होऊया.